प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्यों व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 7 एप्रिल 2025 सोमवार. मनाची इच्छा. बंधूंनो, इस्रायल लोकांची तारण यावे हीच माझ्या मनाची इच्छा आणि देवाप्रती प्रार्थना आहे. रोमकरास 10 अध्याय 1 वचन. येथे आपण प्रेषित पौलांची मनातील सर्वात गोल इच्छा पाहतो. इस्रायलची धारणासाठी त्यांची मनपूर्वक इच्छा आणि देवाप्रती प्रार्थना. इस्रायल हे देवाची निवडलेले लोक होते. अब्राहम या देवाची मित्रांचे वंशज होते. त्याने देवाचे नियम, वचने आणि तारणारा येणार त्या वंशाचा सन्मान मिळवला होता. तरी सुद्धा देव ख्रिस्त त्यांची मती आला तेव्हा त्यांनी त्याला स्वीकारले नाही. वचन सांगतो तो आपल्या लोकांकडे आला, पण आपल्या लोकांनी त्याला स्वीकारले नाही. योगना 1 अध्याय 11 वचन. म्हणून तारण ही संधी अन्य जातींना दिली गेली. आपण देवाची वचन आणि ख्रिस्तामधून धारणाचे वरदान मिळवले, पण आजही इस्रायल अडचणीत आहे आणि अनेकांनी अजूनही येशूला ख्रिस्त म्हणून स्वीकारलेले नाही. पौल जरी अन्य जातीय लोकांचा प्रेषित म्हणून बोलावला गेला असला तरी त्याने आपल्या स्वतःच्या लोकांची तारणासाठी प्रार्थना करणे थांबवले नाही. तसेच आपल्या हृदयातही सर्व लोकांचे तारण होण्याची तीव्र इच्छा असलेला हवी. फादर बर्चमन्स, एक माजी कॅथोलिक धर्मगुरू, यांनी एकदा अश्विनी म्हणले, माझे कॅथोलिक लोक तारण पावले पाहिजेत. त्यांची डोळ्यांना उघडले गेले पाहिजे. इस्लाम धर्मातून ख्रिस्ताकडे वळलेल्या एका भावाने साक्ष दिली, माझ्या लोकांचे, इस्माइली लोकांचे तारण देवा हीच माझ्या मनाची इच्छा आणि देवाप्रती प्रार्थना आहे. आपण ही आपल्या सभोवतालची लोकांसाठी अशीच ओढ ठेवायला नको का? आपण केवळ इस्रायलसाठीच नव्हे तर कॅथोलिक, मुस्लिम आणि अजून जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत अशा सर्व लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आपल्या स्वतःच्या कुटुंबातील, शेजाऱ्यातील आपण सगळ्याची तारणासाठी प्रार्थना करायला हवी. नोवाचे दुःख कल्पना करा. बरेच लोक त्याला नाव बांधायला मदत करत होते. झाडे कापणे, किल्ले टोकणे, लाकूड जोडणे. पण जेव्हा पूर आला, जेव्हा ते सर्व लोक नोवा बाहेर राहिले, हे पाहून नोवाच्या हृदयाला नक्कीच फार दुःख झाले असेल. देवाची मुलांनो, असे होऊ नये की आपण स्वर्गात प्रवेश करू आणि आपले आत्मसखीय करवलेले राहतील. आपण प्रामाणिक प्रार्थना आणि विश्वासाने साक्ष देणे यासाठी स्वतःला अर्पण करूया, जेणेकरून सर्व लोक तारण प्राप्त करून सत्याची ज्ञानात यावेत. ध्यानासाठी वचन. सर्व लोकांचे तारण यावे आणि त्यांनी सत्याची ज्ञानात यावे अशी देवाची इच्छा आहे. 1 तिमोथी 2 अध्याय वचन 4. आजचे बायबल वाचन सकाळी 1 सामुएल 7 अध्याय 8 अध्याय 9 अध्याय. संध्याकाळी लूक 9 अध्याय 18 ते 36 वचन. धन्यवाद.